हो काकू, मारता यशाला मग. लहानपण दिसत नाही का तुम्हाला? मी का तुमच्या एवढ्या का मला मारायला, तुम्ही मला मारलं? काय बाया कवा जीव बाई मी कवा बस येते कोणास ठाऊक. हो काकू, पुण्याला जायचं होतं, बस गेली का ती? ए बाबा तुला काय सांगू, 1 घंटा झालाय मला इथे येऊन. एक बस येईन नाही आणि एक माणूस सुद्धा येईन नव्हता. तूच कुठून टपकाला कोणास ठाऊक. अच्छा मायला, काकू जरा जास्तच गरम झालेला दिसतात मला. काय म्हणलं तू? अरे काय नाही काकू, मी म्हटलं बघा ना, 1 घंटा झाला बस आलेली नाहीये. आणि कसं व्हायचं बसच्या वेळेस? हा, आपल्यासाठी बस दिली नाही. आपण जर असं 1 तास उभा राहतोय तर काय कामाचं? अरे या लॉकडाऊन पासून अशीच वाट लागली बसची. थांबा काकू, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा त्यांची कंप्लीट केल्याशिवाय मी राहणार नाही. त्यांची लय झाली आता, लय परेशान केलं आपल्याला. चला आपण दोघं पण जाऊ, कंप्लीट करू. ए बाबा तू जाय, मला लय भरपूर काम आहे. मी काम का कोणी करीन का? नको रे बाबू. मग कशाला एवढी राग करून राहिली? बस ना बघच, बस येईन तो जाय. काही करायचं नाही तुला तर. लागली म्हणाला बस नाही आहे ना, बस नाही आहे ना. कावाचं पोर आलो मी तिकडून. काय म्हणला रे तू? बघू का जरा तुला. हो काकू, मारता यशाला मग. लहानपण दिसत नाही का तुम्हाला? मी का तुमच्या एवढ्या का मला मारायला, तुम्ही मला मारलं? पप्पाला सांगतो तुमचं नाव. आता जर तू इथून गेला नाही ना तर तुला डबल मारल. खरं सांगू काकू, देवाला मी एकच मागणं घालतो, आज इथं बस येऊच नाही आणि बस कॅन्सल होती. देवाला म्हणून मी तुला एक नारळ फोडतो, पण आज इथं बस येऊ नये. अबे रताया तसं नको बोलू, मला घरी जायचंय. नाही जर बस आली ना देवाला 2 नारळ फोडून तुझ्याच घरी राहीन मी. अरे बाबा, माझ्या घरी आली तर मग कुत्र्याने मारन मला. हे जाऊ दे, मी पण कोणा तोंडाला लावतो. जातो इथून निघून. उद्या जाईन पुण्याला मी. आयला असा दिवस खराब गेला. हो काकू, तुम्हाला जायचं जा, बस येऊ नाही तर नाही येऊ. आम्हाला काही करायचं नाही बाबा. मी चाललोय माझ्या घरी. नाही जायचं मला पुण्याला, नाही जायचं, कुठं जायचं नाही. मी म्हणले काय मग तुला इथं थांब. निघ तुपल्या घरी तू. आले डोकं खायला मोठं शान इथं. नालायक पोरग होतं बाई पालथ्या पायाचं. जाऊ दे, बस पण कधी येते काय माहिती कवा. आता तर मरणाची झोप येऊ राहिली. आता बघ तुझी मजा काकू. भांडली ना माझ्याशी, आता बघ. वाट बघत राहा बच्ची आता तू. हॅलो, एसटी महामंडळ बोलताय का? मी इथून घंटा बोलतोय. मी सारोडीतून घंटा बोलतोय. ते आमच्या इथं ना जरा रोड फुटलाय मधामध्ये, तर इकडून बस घेऊ नका. आता येईल मजा. आता बघत बस वाट, लवकर येईल जरा बस तुझी. माझ्याशी पंगा, घंट्याशी बघ मजा. चला जाऊ द्या, जाऊ खरी, झोपून राहूयात. उद्या परत पुण्याला पण जायचंय. कमालच झाली बाई बच्ची, कवाची वाट बघत बसले बच्ची. थांबा. हॅलो, हा मी पोहोचलो बस स्टॉपला आणि इकडे काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही बस आणू शकता. काय बोलले? आज बस येणार नाही, उद्या येणार? ठीक आहे चालेल, मग तसं करा. पण उद्या सकाळची पहिली बस इकडून काढून टाका तुम्ही. साहेबाला तरी विचारते आज बस येणार आहे का नाही. भला माणूस दिसू राहिला. ओ साहेब. हा बोला मॅडम, काय सेवा करू? अहो आज बस येणार का नाही, मी सकाळपासून थांबले इथं. हो, कोणीतरी ना खोटी बातमी दिली इथं सडक फुटलाय म्हणून बस कॅन्सल झाली. आता उद्या सकाळी पहिली बस येईन तेव्हा तुम्ही जा. तोपर्यंत इथं पाहुण्याच्या घरी कुठे राहा, जर असं कोणी ओळखीचं तर. आता आज काही बस येत नाही बरं का. बया कशी लोक कोणाच ठोके गावातले. सांगितलं नाही मला, आता लोक भावाच्या घरी जाऊन आराम तरी केला असता. जाऊ द्या, टेन्शन नका घेऊ. आता जावा, 5 तर वाजलेत आणि उद्या सकाळी पहिल्या गाडी निघून जावा. चला येतो मी.